नमस्कार. कालच्या या घटनेतून आपल्याला सावरायला नक्कीच थोडासा वेळ लागणार आहे. पण आपण आपल्या कामात खंड पडू न देता आपल्या एडिटोरियल ॲनालिसिसची सुरुवात करूया. तत्पूर्वी काही दिवसांपासून करंट अफेअर्सच्या व्हिडिओजमध्ये थोडीशी इर्रेग्युलॅरिटीज आहेत. ती आजपासून होणार नाहीत किंवा आत्तापासून होणार नाहीत याची दक्षता आम्ही नक्कीच घेऊ. आणि आजपासून मी स्वतः तुमच्यासोबत एडिटोरियल ॲनालिसिस, द हिंदू ॲनालिसिस आणि बाकीच्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. याचसोबत वीकेंड्सलाही आपण काही स्पेशल लेक्चर्स टाकणार आहोत अशा कॉन्सेप्ट्सवरती जे आपल्याला डेली न्यूजमध्ये कवर करणं शक्य होत नाही. कारण आपल्याकडे वेळेचा थोडा अभाव असतो. आपल्याला एक पटकन ॲनालिसिस हवंच असतं दिवसाचं, ज्यामुळे आपण पुढच्या सब्जेक्ट्सकडे वळू शकू. मग अशा कन्सेप्ट्स आपण वीकेंड्सला कवर करणार आहोत. आणि यासाठी जे जे स्पेशल लेक्चर्स असतील, याच्या ज्या कन्सेप्ट्स असतील किंवा तुम्हाला कुठल्या स्पेसिफिक कंटेंटवरती कॉन्सेप्ट्सवरती लेक्चर्स हवे असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच कळवू शकता. त्यानुसार आपण ते व्हिडिओज घेण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. द हिंदूच्या एडिटोरियलकडे वळूया. शशी थरूर यांचा आज खूप सुंदर लेख आला आहे यामध्ये, बरोबर. इंडिया द ब्युटिफुल बट फर्स्ट इंडिया द फंक्शनल. आपल्या एसेसाठी खूप महत्त्वाचं आहे, आपल्या इंडियासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि ॲक्च्युली आपण काय प्रॉब्लेम फेस करतो आहे आणि आपण कुठल्या गोष्टी रेक्टिफाय केल्या पाहिजेत हे त्यांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलं. इंडिया इज ब्युटिफुल. येस, इंडिया इज ऑफकोर्स ब्युटिफुल. आपल्याकडे हिस्ट्री आहे, हेरिटेज आहे, कल्चर आहे, एवढ्या सुंदर किनारपट्ट्या आहेत. सगळ्या गोष्टी असूनही आपण पर्यटनातून काय एवढे आउटपुट्स काढू शकत नाही आहोत. जर थायलंडसारख्या देशांशी आपण कंपॅरिझन केलं तर $60 बिलियन एवढा आउटपुट, एवढं त्यांची कमाई आहे फक्त पर्यटनातून. मग इंडिया एवढा मोठा देश असून त्याचा एक छोटा भागही आपण यामध्ये कन्वर्ट करू शकलेलो नाही आहोत. तर इंडिया नक्कीच ब्युटिफुल आहे. इंडिया ॲज अ इनक्रेडिबल इंडिया स्पेसिफिकली जर प्रमोट करायचं असेल तर फक्त त्याच्या व्हॉट यू कॅन से ब्युटीवरून आपण त्याला जस्टिफाय करण्यापेक्षा आपण बाकीच्या गोष्टींवरतीही काम केलं पाहिजे. इंडिया हे फॉरेन टुरिस्टला ॲक्सेसिबल वाटलं पाहिजे. आणि त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांनी खूप सुंदर पद्धतीने मांडले आहेत. हा एसेसाठी खूप महत्त्वाचा टॉपिक ठरेल. यातून तुम्हाला खूप सुंदर कॉन्टेंट मिळेल तुमच्या आन्सर रायटिंगसाठीही, एसेसाठीही आणि आपल्या GSसाठीही. हा आर्टिकल डिटेलमध्ये नक्की वाचा. शशी थरूर यांनी नेमकं काय म्हणले हे आपण थोडक्यात बघूया. लेट अस सी. आता शशी थरूर यांनी 3 आयज हा प्रॉब्लेम काढलाय. 3 आयज हा प्रॉब्लेम त्यांनी सांगितले आपल्या ह्याच्यामध्ये आहे. काय आहे? पहिलं आहे इमेज, मग आहे इन्फ्रास्ट्रक्चर आणि मग आहे इंडिया इटसेल्फ. इमेज काय म्हणते? जेव्हा एखादी फॉरेन टुरिस्ट, स्पेसिफिकली महिला, इंडियामध्ये येऊन इथल्या सगळ्या हेरिटेजचा, इथल्या कल्चरचा, इथला वेगवेगळे अनुभव घेऊ पाहते तर एक खूप मोठा कन्सर्न तिच्या मनात येतो, दॅट इज सेफ्टी. की इंडिया सेफ आहे का? महिलांसाठी इंडिया सेफ आहे का? इतक्या नेगेटिव्ह हेडलाईन्स येत असतात, इतके मोठे इथे गुन्हे होत असतात, बाकीच्या गोष्टी होत असतात, त्यामुळे सेफ्टी हा खूप मोठा कन्सर्न झालेला आहे. दुसरा खूप मोठा फंक्शन असतो तो सॅनिटायझेशनचा. पब्लिक टॉयलेट्स जर अवेलेबल आहेत तर अशा कंडिशनमध्ये आहेत की आपण त्यांना यूज करू शकत नाहीत आणि काही ठिकाणी तर ते अवेलेबलच नाही आहेत. आपण जेव्हा एका भागातून दुसऱ्या भागात ट्रॅव्हल करतो तेव्हा या बेसिक गोष्टीसाठीही आपल्याला तडजोड करावी लागते. दुसरा खूप महत्त्वाचा पॉईंट इथे आहे पिण्याचे पाणी. आपण जे गव्हर्नमेंट प्रोव्हाइडेड वॉटर आहे त्यावरती रिलाय करू शकत नाही. आपल्याला मिनरल वॉटर घ्यावंच लागतं, पण इंडियामध्ये ते शक्य होत नाही. दुसरं फंक्शन आहे इथे होणारे स्कॅम्स. म्हणजे जे टुरिस्ट एजंट्स असतात, जे तुम्हाला गाईड प्रोव्हाइड केले जातात किंवा जे ट्रॅव्हलिंगसाठी तुम्ही जे यूज करता ते तुम्हाला इतके जास्त हाय चार्जेस घेतात किंवा ते तुम्हाला स्कॅम करू शकतात अशी भीती त्या टुरिस्टच्या मनात असते.
इंडियाला ते ॲज अ सेफ कंट्री कन्सिडर करत नाहीत. आणि शेवटचं आहे ब्युरोक्रेसी, इथली फंक्शनॅलिटी, की इथे जेव्हा आपण रस्त्यावरून चालतो किंवा जेव्हा फॉरेनर्स रस्त्यावरून चालतो तेव्हा आपण त्यांना फुल चेकआउट करतो, बरोबर, की कोणीतरी एलियन आपल्या देशात आलं ते चेकआउट करतं, ते त्यांना थोडंसं अनकम्फर्टेबल फील करवत असेल. दुसरं, जेव्हा ते येतात तेव्हा आपण त्यांना किती वेलकम देतोय. एअरपोर्टच्या बाहेर पडताच त्यांच्यावरती टॅक्सी ड्रायव्हर्स बाकीचे लोक तुटून पडतात. इमिग्रेशन आहे, विजा आहे, या सगळ्या गोष्टी कितीही ॲक्सेसिबल असल्या तरीही त्या तेवढ्या फंक्शनल नाही आहेत. मग ही इमेज आपल्याला सुधारावी लागेल, बरोबर. इंडिया हा सगळ्यांना सेफ कंट्री वाटली पाहिजे. इथले टुरिस्ट वाढवण्यासाठी ही इमेज आपल्याला बदलली पाहिजे. कुठल्याही कंट्रीचं टुरिझम फक्त त्याच्या मटेरियलिस्टिक गोष्टींवरती म्हणजे बाहेरून दिसणाऱ्या गोष्टींवरती नाही तर तिथल्या लोकांपासूनही बनतं. तुम्ही एखाद्याला कितपत वेलकम करताय, तुम्ही एखाद्याशी कितपत चांगलं वागताय, की तुम्ही तुमच्या कंट्रीमध्ये तुमच्या जागेत जिथे ते टुरिस्ट आलेत तिथे त्यांना किती सेफ फील करून देताय. या सगळ्या गोष्टींचं खूप महत्त्व असतं आणि इथेच आपण कमी पडतो. दुसरा प्रॉब्लेम, द सेकंड आय, त्यांनी सांगितलं इन्फ्रास्ट्रक्चर, बरोबर. म्हणजे काय, की तुम्ही एअरपोर्टमधून बाहेर पडताय, तुमचे टुरिस्ट बाहेर पडताय आणि जेव्हा ते 5 स्टार 7 स्टार हॉटेल्समध्ये चेक इनला जातात किंवा तिथे स्टेसाठी जातात, त्यामध्ये जाणारा जो रस्ता आहे तो पॉट होल्सनी, खड्ड्यांनी, इनडिसिप्लिन ट्रॅफिकनी, ज्याला बिलकुल शिस्त नाही आहे, आणि काही स्कॅमर्सनी भरलेलं आहे. मग या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय प्रॉब्लेम येतो, की आपली इमेज तिथेच डाऊन होते. हे खूप ओव्हरवेल्मिंग आहे. जर तुम्ही एअरपोर्टपासून हॉटेलमध्ये जाईपर्यंतच जर थकून जात असाल तर आपली इंटरेस्ट त्यामध्ये कमी कमी होत जातं आणि हे लोक जाऊन तिथे रिव्ह्यूज देतात. जेव्हा बाहेरच्या देशात आपले एक्सपिरियन्सेस सांगतात तेव्हा ते परत बाकीच्या टुरिस्टना डिमोटिवेट करतं. दुसरा इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम आहे की कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. याचं एक खूप छोटंसं उदाहरण घेऊया. रादर हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. राजस्थानमधील एक खूप सुंदर छोटंसं नाही म्हणता येणार पण एक खूप सुंदर गाव आहे जैसलमेर, बरोबर, जिल्हा आहे. इथे गेल्यावरती तुम्हाला बघायला मिळेल की हॉटेल्स आणि एअरपोर्ट यामधली कनेक्टिव्हिटी इज सो बॅड की म्हणजे ते एवढे दूर आहेत तिथले एअरपोर्ट. जो काही डिफेन्स एअरपोर्ट आहे जैसलमेरचा, एकच एअरपोर्ट आहे तिथे, आणि तो जो एअरपोर्ट आहे तो एवढा दूर आहे, तिथे कनेक्टिव्हिटी एवढी महाग आहे किंवा रादर ते एवढं अनसेफ वाटतं जाताना, कारण रस्त्यावरती कोणीच नसतं, चारी बाजूला वाळवंट असतो तिथे. मग अशा प्रकारची जर कनेक्टिव्हिटी असेल तर ती लोकांना डिमोटिवेट करते जाण्यापासून. जर कोणी सिंगल ट्रॅव्हलर असेल किंवा एक ग्रुप ऑफ ट्रॅव्हलर असतील तर त्यांना ते योग्य नाही वाटत. आणि जे कनेक्ट करून देतात आपल्याला, ऑटो रिक्षा ड्रायव्हर्स असतात, टॅक्सीज असतात, ते आपल्याच इंडियन लोकांकडून इतके हाय चार्जेस घेतात की मग जर फॉरेनर समोर दिसले तर त्यांच्याकडून ते अजून हाय चार्ज करतात, विच इज नॉट अफोर्डेबल, विच इज नॉट फिजिबल. आणि तिसरं आहे लॅक ऑफ पब्लिक फॅसिलिटी. जिथे कनेक्टिव्हिटी नाही आहे तिथे तुम्हाला गव्हर्नमेंट फॅसिलिटीज पण नाही आहे. कुठली सिटी बस जात असेल, कुठली गव्हर्नमेंट बस असेल किंवा अजून कुठली फॅसिलिटी असेल, ट्रेन कनेक्टिव्हिटी असेल, एनिथिंग. म्हणजे तुम्हाला प्रायव्हेट कनेक्टिव्हिटी घेतल्याशिवाय, प्रायव्हेट व्हेकल घेतल्याशिवाय तिथे जाण्याला पर्याय नाही. आणि मग प्रायव्हेट व्हेकल्सचं एक प्रकारची मोनोपोली तिथे तयार होते आणि त्यामुळे मग काय होतं, प्राइजेस फ्लक्च्युएट होतात, त्यांच्या किमती फ्लक्च्युएट होतात. आणि तिसरा प्रॉब्लेम त्यांनी सांगितलेला आहे तो आहे इंडिया इटसेल्फ. आपल्या इथली लोक इतकी उद्धट आहेत, सर्व्हिस सेक्टर स्पेसिफिकली. जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो, जेव्हा आपण बाकी कुठे जातो, तिथले लोक एवढे अनअवेअर असतात, एवढे इनडिसिप्लिन्ड असतात की खूपदा आपल्यालाही ते बघवत नाही. मग यामुळे प्रॉब्लेम काय होतो की अनफ्रेंडली सर्व्हिस आहे, इमिग्रेशनची प्रॉपर सर्व्हिस नाही आहे, स्किलची शॉर्टेज आहे आणि त्यानंतर आपलं कल्चर. म्हणजे इंडिया कितीही सुसंस्कृत राष्ट्र असलं तरी हे कुठे ना कुठे आपल्याला मान्य केलंच पाहिजे की आपण सिविक सेन्समध्ये कुठेतरी मागे पडतोय. आपल्याकडे पब्लिक प्लेसेसमध्ये वावरतानाचा सिविक सेन्स नाही आहे. आपण कुठे काय बोलतोय, कोणाला कुठल्या नजरेने बघतोय, आपण काय वागतोय, काय त्यांना
व्हॉट यू कॅन से ट्रीटमेंट देतो आहे ते खूप विचित्र आहे. मग या तिन्ही गोष्टींना, हे जे 3 आय आहे, इमेज, इन्फ्रास्ट्रक्चर अँड इंडिया, या 3 गोष्टींवर जर इंडियाने काम केलं, या 3 गोष्टींवर जर आपण काम केलं तर काय होऊ शकतं, आपण बहुतेक पर्यटनातूनच आपलं इन्कम वाढू शकतं. राईट. मग हे जे प्रॉब्लेम्स दिलेत यावरती त्यांनी सोल्युशन्सही दिलेत. लेट अस सी नाउ. 5 पिलर्स ऑफ रिफॉर्म सांगितलेत त्यांनी. काय असले पाहिजेत हे 5 पिलर्स ऑफ रिफॉर्म? रिब्रँड अँड रिलॉन्च. बरोबर. इंडियाला फक्त एक सुसंस्कृत देश, आमच्याकडे हिमालय आहेत, आमच्याकडे सुंदर किनारपट्टे आहेत, आमच्याकडे ॲडव्हेंचर आहेत, असं ब्रँडिंग करण्यापेक्षा त्याचं परत ब्रँडिंग आपण करू शकतो वेगवेगळे सोर्सेस वापरून. आपले इन्फ्लुएन्सर्स, आपले डिजिटल स्टोरी टेलिंग, किंवा मग वेगवेगळ्या भागातली वेगवेगळं गोष्ट उचलून. हिमालयामध्ये नेचर आहे, बिहार साईड, ईस्टर्न साईडकडे आपल्याकडे बुद्धिझम आहे, साऊथमध्ये आपल्याकडे नेचर आहे, खूप सुंदर आर्किटेक्चर आहे, आर्ट अँड कल्चर आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे खूप सुंदर परत नेचर आहे, बाकीच्या खूप सुंदर गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित प्रकारे जर आपण प्रमोट केलं, एक छान आपली इमेज तयार करण्याचा, आपल्याला रिब्रँड करण्याचा जर प्रयत्न केला तर कुठेतरी यात नक्कीच फरक पडेल. दुसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे इन्फ्रास्ट्रक्चर. आता आपण बघतोय आपल्याकडे खूप सारे एक्सप्रेसवेज येत आहेत, आपल्याकडे मेट्रोज येत आहेत, खूप सुंदर सुंदर नॅशनल हायवेज बनत आहेत. या सगळ्यांना मेंटेन करणं आणि या सगळ्यांवरती व्यवस्थितरित्या काम करत राहणं इज द ओनली ऑप्शन. हे फक्त मग गव्हर्नमेंटच्या हातात राहिलं पाहिजे का? तर नाही. सार्वजनिक आणि खाजगी याचं मिक्स करून, PPP, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा उपयोग करून आपण यामध्ये सुधारणा करू शकतो. यानंतर नेक्स्ट येतं की आपण आपलं हेरिटेज जे आहे, साईट्स आहे, यांची कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करू शकतो. रादर खूप सारे साईट्स, खूप सारे किल्ले आपल्याला असे दिसतात की ते एवढ्या खराब अवस्थेत आहेत की आपण तिथे जाऊही शकत नाही. ते घाण असतात, ते पडक्या यायला झाले, तर त्यांचं रेस्टोरेशन करणे हेरिटेज साईटचं, तिथली कनेक्टिव्हिटी वाढवणे, स्पेसिफिकली पब्लिक कनेक्टिव्हिटी, किंवा मग तिथली कनेक्टिव्हिटी असेल तर तसे काही रूल्स करणे. रादर रूल्स करून फायदा नाही, किंवा जर ते प्रायव्हेट लोकांच्या हातात असेल, जर ते व्हेकल्सच प्रायव्हेट असतील तर मग आपण त्यांच्या प्राइजेसवरती रोख लावणं खूप अवघड होऊन जातं. आणि क्लीन टुरिझम कॅम्पेन, स्वच्छ भारत. स्वच्छ भारत ही आपली खरंच गरज आहे. हे आपल्यासाठी नाही तर आपल्या टुरिझमसाठी, आपल्या बिझनेससाठी आणि आपल्या इन्कमसाठी सुद्धा. जितकं आपण यावरती व्यवस्थितरित्या काम करू तितकं आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. आपण जर बाहेरच्या देशात कधी फिरायला गेलो किंवा बाहेरच्या देशातले व्लॉग्स बघितले तर ते एवढ्या क्लीन असतात सिटी, त्याचे रस्ते एवढे सुंदर असतात. आणि आपण इथे गाडी चालवतानाही आपल्याला खात्री नसते की कुठून आपल्यावरती होळीची पिचकारी होळी नसताना येईल. खतरो के खिलाडी खूप आहेत आपल्याकडे. चालत्या गाडीवरून वाकून थुकणारे, चिप्सचं पॅकेट फोडून त्याचा तुकडा तसंच रस्त्यावर टाकणारे, चॉकलेटचं रॅपर उघडून ते डस्टबिन बाजूला असेल तरी ते डस्टबिनच्या बाजूला टाकणारे, चहाच्या टपरीवरती तुम्ही अजूनही एक्सपिरियन्स करू शकता किंवा ऑब्झर्व करू शकता की चहाचे जे ग्लासेस असतात ते यूज अँड थ्रो छोटे ग्लासेस असतात. खूपदा ते कचऱ्याचा डब्बा असूनही तो खाली असतो, तो अर्धा रिकामा असतो आणि त्याच्या बाजूला वेगळा ढिगार झालेला असतो, लोकांनी रस्त्यावरती टाकलेला. म्हणजे लोकांना काय ऑब्सेशन आहे रस्त्यावरती कचरा फेकण्याचा, तिथे थुंकण्याचा, खरंच कळत नाही. म्हणजे आपण मानतो की सरकार आपलं आहे, ही प्रॉपर्टी आपलीच आहे, सार्वजनिक आहे, पण म्हणून त्याचा असा उपयोग करणे कितपत योग्य आहे माहिती नाही. आणि या लोकांना आपण सांगायला गेलो तर माहिती आहे काय होतं. आणि नेक्स्ट आहे प्रायोरिटाईज सेफ्टी अँड ट्रेनिंग. परत तेच, हे तर टुरिस्टसाठी नाही, हे आपल्यासाठीही खूप महत्त्वाचं आहे. आपल्या ट्रेनिंग्स, आपल्या स्किल्स, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. एक मल्टीलिंग्वल स्किल डेव्हलपमेंट ही आपल्यासाठी गरजेचं आहे. वेगवेगळ्या देशातून येणाऱ्या लोकांच्या ॲटलिस्ट बेसिक भाषा, ज्यामुळे आपण त्यांना वेलकम करू शकू, त्यांच्या प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करू शकू किंवा त्यांना ऐकून घेऊ शकू, एवढी स्किल डेव्हलपमेंट आणि एवढं मल्टीलँग्वेज सपोर्ट आपण त्यांना दिलं पाहिजे.
दुसरं आहे जे टुरिस्ट पोलीस असतात त्यांना थोडंसं एक्सपांड केलं पाहिजे, बरोबर, पेट्रोलिंग्स वाढवल्या पाहिजेत, किंवा रॅदर खूप साऱ्या घटना आपल्याला दिसतात की टुरिस्ट सोबतच होत आहेत. मग हा एक जो रेप्युटेशन बनला आहे इंडिया ॲज अ अनसेफ कंट्री फॉर टुरिस्ट रॅदर फॉर देअर ओन सिटीजन्स, इट हॅव टू बी चेंज्ड. आणि डिजिटल ॲप्स फॉर सेफ्टी, स्किल डेव्हलपमेंट, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यावरती आपण काम करू शकतो आणि थोडं स्पीडअप करून या सगळ्या गोष्टी आपण नीट करू शकतो. आणि नेक्स्ट आहे स्ट्रीमलाईन द विजा प्रोसेस. ई विजाज फास्टर करणे, त्याची प्रोसेस सिम्पल करणे, एक आपण मल्टिपल एंट्री विजा करणे, यासारख्या खूप साऱ्या गोष्टी यामध्ये ॲड करून आपण थोडंसं त्यांना वेलकमिंग फिलिंग देऊन आपले टुरिझम बूस्ट करू शकतो आहे. आणि नेक्स्ट आहे प्रमोट सस्टेनेबिलिटी. सस्टेनेबिलिटी इज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम इन आवर कंट्री. म्हणजे काय होतं, खूप बेसिक, की एक रस्ता बनतो, बरोबर, आणि 4-6 महिन्यातच त्या रस्त्यावरती गव्हर्नमेंटचीच काही लोक येऊन खड्डा करत असतात फॉर बिझार रिझन्स, की काही पाईपलाईनचं काम आहे, काही दुसरं काम आहे, किंवा मग त्या रस्त्यांची क्वालिटी एवढी खराब असते की ते 4-6 महिने पण टिकू शकत नाहीत. म्हणजे एक जर पूर्ण रस्ता तुम्हाला बनवायचा असेल आणि त्याला पॅरलल दुसरा रस्ता बनवायचा असेल तर तो दुसरा रस्ता बनेपर्यंत पहिला रस्ता हा खराब झालेला असतो. म्हणजे इट इज अ कंटिन्युअस लूप प्रोसेस, तो एक सायकल प्रोसेस आहे, नेव्हर एंडिंग प्रोसेस, ही संपणारच नाही आहे कधी. किंवा रॅदर आपण हिस्टॉरिकल साईट्स रिस्टोर करतो, आपण बाकीच्या गोष्टींवरती, क्लिनलीनेसवरती लक्ष देतो, शौचालयांवरती आपण काम केलं, जिथे तिथे शौचालय दिसतात पण आतमध्ये जाऊन जर त्यांची हालत बघितली तर आपण तिथे उभंही राहू शकत नाही. क्लिनलीनेस नाही, प्रॉपर मेंटेनन्स नाही, तिथे मेंटेन करण्यासाठी कोणी नाही. म्हणजे आपण इनिशिएटिव्ह तर करतो पण त्यामध्ये आपण सस्टेन राहू शकत नाही, त्यामध्ये आपण कंटिन्युअस राहू शकत नाही. आणि हे फक्त देशाचं नाही तर आपलाही प्रॉब्लेम आहे, बरोबर. प्रिपरेशन करताना आपणही खूपदा डगमगावतो, आपणही त्यामध्ये कन्सिस्टंट राहू शकत नाही, आपण त्यामध्ये सस्टेन करू शकत नाही. लेट अस सी, बरोबर. आणि कम्युनिटी बेस्ड टुरिझम, इको टुरिझम. कम्युनिटी बेस्ड टुरिझम काय असेल, बुद्धिझम प्रमोट करणे, जैनिझम प्रमोट करणे. बुद्धिझम ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये किंवा एशियन कंट्रीजमध्ये रॅदर खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण जर त्यावरती व्यवस्थित लक्ष दिलं तर आपण खूप सारे टुरिस्ट तिथून अट्रॅक्ट करू शकतो आपल्याकडे, आणि हे करणंही खूप गरजेचं आहे, बरोबर. शशी थरूर यांचं खूप सुंदर कोट पण आहे यामध्ये. लेट अस सी काय म्हणतात. टुरिझम ॲज अ नॅशनल प्रायोरिटी फॉर जॉब क्रिएशन अँड इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी, मेकिंग इंडिया सीमलेस, फंक्शनल अँड टॉप टियर ग्लोबल डेस्टिनेशन. म्हणजे आपण या सगळ्या गोष्टींवरती जर खरंच काम केलं तर वी विल बी वन ऑफ द टॉप टुरिस्ट कंट्रीज जिथे लोकांना व्हिजिट करायला आवडेल, जिथे लोक व्हिजिट करण्यासाठी येतील. पण यासाठी या सगळ्या गोष्टींवरती काम करणं खूप गरजेचं आहे. तर बेसिकली या सगळ्याचा आपण जर एक समरी बघायचा प्रयत्न केला तर काय असेल, 3I प्रॉब्लेम आहे पहिला. तर काय आहे, 3I प्रॉब्लेम आहे, इमेज, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडिया स्वतःच, बरोबर. दुसरं आहे आपली जी रियालिटी आहे, जे आपण म्हणलं होतं की थायलंड ऑलमोस्ट $60 बिलियन जनरेट करते या टुरिझममधून आणि आपण खूप हे करतो, राईट. थायलंडपेक्षा जास्त गोष्टी आपल्याकडे आहेत बघण्यासारख्या, पण काही दुसऱ्या क्षुल्लक गोष्टींमुळे, रॅदर त्यांच्यावरती लक्ष न दिल्यामुळे आपल्याला ह्या प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. आणि याचं सोल्युशनही त्यांनी सांगितलेलं आहे. बाकी सगळं वाचण्याची गरज नाही आहे, खूप मोठं आर्टिकल आहे. तुम्हाला लक्षात ठेवण्यासारख्या या 3 गोष्टी आहेत ज्या इथे समरी केलेल्या आहेत, ज्या तुम्ही डायरेक्ट आन्सरमध्ये यूज करू शकता. बाकी सगळं पिक्चर आन्सरमध्ये दाखवण्याची गरज नसते, ती तुमच्या अंडरस्टँडिंगमध्ये असते. एवढं डिटेल तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. तुम्हाला यामधून फक्त एक समरी क्युरेट करायची आहे, जी तुम्ही तुमच्या एसेजमध्ये, आन्सर्समध्ये आणि GSमध्ये यूज करू शकता. अँड द सॉल्युशन फॉर दिस इज, तुम्ही डायरेक्ट हे यूज करू शकता. इनक्रेडिबल इंडिया. इनक्रेडिबल इंडिया काय, फक्त भारताला करतोय आपण, एखादी गोष्ट प्रमोट करतोय, रॅदर याला आपण प्लुरलमध्ये, अनेक वचनमध्ये काय केलं पाहिजे, प्रमोट केलं पाहिजे, जिथे हे माइंड द एस हिअर, इनक्रेडिबल इंडियाज.
ज्यामध्ये आपण बुद्धिस्ट सर्किट आहे, ॲडव्हेंचर आहे, या सगळ्या गोष्टी प्रमोट करून, या सगळ्या गोष्टींवरती व्यवस्थित काम करून, इथल्या गोष्टी सुधारून आपण यावरती खूप सुंदर काम करू शकतो. आणि बेसिक विजा आणि पोलीस सारख्या गोष्टी, सेफ्टीसारखे कन्सर्न्स, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर कन्सर्न्स, कनेक्टिव्हिटी कन्सर्न्स, टॉयलेट्स आणि पाणी, एवढ्याही जर बेसिक गोष्टींसाठी आपल्याला झगडावं लागत असेल तर देन वी नीड टू रिअली थिंक, राईट. आणि यावरती अजून काय सोल्युशन्स तुम्हाला सुचतात यावरतीही तुम्ही लिहू शकता. हे सगळं जरी इंग्लिशमधून असेल द हिंदू एडिटोरियलचं, तरी याचं एक मराठीमध्ये नोट्स आणि मराठी मधले व्हॉट यू कॅन से समरीज, रॅदर यातले कोट्स जे असतील याला एसेमध्ये एका प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये तुम्ही कसं यूज करू शकता हे आज संध्याकाळपर्यंत टेलिग्राम चॅनलवरती अपलोड होईल, ते तुम्ही नक्की बघा. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला ॲक्च्युली जॉईन व्हा. तिथे आपण रोजच्या वेगवेगळ्या क्विझेस टाकतोय, तिथे आपण रोज 2 मॅप्स टाकतोय, एक बेसिक रिलेटेड टू इंडिया आणि दुसरं फॉर वर्ल्ड. आपण त्यामध्ये रोजचे कन्सेप्ट ऑफ द डे या नावाने एक अजून छान टॉपिक रोज समजावतोय. वेगवेगळ्या करंट अफेअर क्विज आहेत, जनरल अवेअरनेस क्विज आहेत, जनरल स्टडीजच्या क्विज आहेत, 3-4 प्रकारच्या वेगवेगळ्या क्विजेस आपण चालवतोय. आणि एक नवीन कॉन्सेप्ट पण आपण त्यात चालू केलं आहे, मराठी क्रॉनिकल. यामध्ये आपण मराठीतून ज्या न्यूज आहेत त्या एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. आत्ता यामध्ये कमी व्हॉट यू कॅन से कॉन्टेंट तेवढा नाही आहेत, कारण ट्रान्सलेट करायला थोडा वेळ लागतोय किंवा ते कंपाईल करायला थोडा वेळ लागतोय. पण हळूहळू हे आपण एका मंथली मॅगझिनमध्ये कन्वर्ट करणार आहोत, जिथे तुम्हाला डेली पण मिळेल आणि मंथली पण मिळेल. आपण खूप साऱ्या नवीन नवीन कन्सेप्ट्स घेऊन येत आहोत, जसं माइंड मॅप्स आहेत, बरोबर. रोजच्या पेपरमधून तुम्ही काय वाचलं पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली टू रीड फ्रॉम पेपर्स, ते आपण लवकरच चालू करणार आहोत. पण या सगळ्या गोष्टी ऑलरेडी चॅनलवरती चालू आहेत. ही PPT किंवा रॅदर आजपासून रोज जे करंट अफेअर्स होणार आहेत त्याची PPT तुम्हाला टेलिग्रामला मिळेल, मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये. मध्ये काही कारणांमुळे खंड पडला होता, पण यानंतर मी स्वतः करंट अफेअर्स आपल्यासोबत कंटिन्यू करणार आहे. आपण द हिंदूला व्यवस्थित ॲनलाइज करूया. आर्टिकल्स जरी इंग्लिशमधून असेल तरी आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. काही शब्द जे इंग्लिशमधून असतात ते तुम्हाला माहिती पाहिजेत. जरी आपण प्रिपरेशन मराठीतून करत असलो ना, तरी एक बेसिक इंग्लिश जे आपण लहानपणापासून शिकत आले ते आपल्याला माहिती असलीच पाहिजे. काही बेसिक इंग्लिश ग्लॉसरी वर्ड्स तुम्हाला माहिती असलीच पाहिजेत, बरोबर. त्यामुळे आपण थोडं हँड इन हँड इंग्लिश आणि मराठीला सोबत घेऊन चालूया, ज्यामुळे तुम्हाला समजेलही, समजायला सोपंही होईल आणि तुम्हाला काही टेक्निकल वर्ड्सही कळतील. आणि आपण एवढे मॅच्युअर इनफ आहोत की आपण एवढी इंग्लिश तर समजूच शकतो. जरी नाही समजू शकत, असं नाही म्हणत आहे की मी सगळ्यांना कळलंच पाहिजे, जरी आपल्याला पॉसिबल होत नाही आहे एवढं समजणं, तरी ॲटलिस्ट आपल्या ज्ञानात भर पडेल, आपल्याला ते कुठे ना कुठे यूज होईल. नवीन सिलेबस पाहता द हिंदू वाचणं आता एक कंपल्शन झालं आहे आणि त्याला समजून घेणं आपण हे हळूहळू चालू करणार आहोत. उद्यापासून आपण लोकसत्ता, द हिंदू एडिटोरियल या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देणार आहोत. त्याचबरोबर एक वीकली करंट अफेअर जे असेल, मध्ये काही सुटून गेलं असेल किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी असतील, ज्या कन्सेप्ट असतील, ज्या रोजच्या लेक्चरमध्ये समजावणं पॉसिबल होत नाही, त्याही आपण घेणार आहोत. तर वीकली करंट अफेअर्सचे व्हिडिओज असतील, डेली करंट अफेअर्सचे व्हिडिओज असतील, हे सगळे येणार आहेत. काही दिवस थोडीशी इरेग्युलॅरिटी जरी दिसत असली तरी हे लवकरच कंटिन्यू होणार आहेत. आमच्याशी जुडून राहा, सबस्क्राईब करा जर केलं नसेल. याचबरोबर एक बुलडोझर जस्टिस नावाचा नवीन व्हिडिओ आलेला आहे. सीसॅटचे आपण काही बेसिक कॉन्सेप्टचे व्हिडिओ अपलोड करत आहोत. लवकरच सीसॅटचे वेगवेगळे दुसरे व्हिडिओज, ज्यामध्ये तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स कसे यूज करायचे, सीसॅटला सोपं कसं करायचं हे आपल्याला बघायचं. तर स्टे कनेक्टेड विथ अस, सोबत पुढे जाऊया आणि तुमच्या प्रिपरेशनमध्ये आपण थोडीशी एक पुश देण्याचा प्रयत्न करूया. अँड थँक्यू. दॅट इज ऑल. हॅव अ गुड डे.